तर मंडळी आता येऊन पोचलो आम्ही दत्त मंदिरात. हे बघा समोरच तुमका दत्त मंदिर दिसता आणि मका वाटतं आतमध्ये कीर्तन चालू आहे. तर चला बघूया कीर्तन थोडासा कीर्तन ऐकूया आणि त्याच्यानंतर आरत वगैरे होतली आणि दत्ताचं दर्शन नंतर घेऊया मंडळी. चला कीर्तन बघूया. शास्त्राने पाचच बनलेले आहेत. या शास्त्राच्या 5 पतिव्रता अशा आहेत: अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. या 5 स्त्रियांची नावं जर तुम्ही सकाळच्या वेळेला घेतली तर तुम्ही पापमुक्त व्हाल असं शास्त्र सांगतं. आणि या 5 पतिव्रतांपेक्षा सुद्धा खरोखर आणखी सुद्धा पतिव्रता आहेत. नाव त्यांची सांगण्यासाठी म्हणजे सत्यवान सावित्री. सत्यवानाची सावित्री सुद्धा पतिव्रता होती, कारण पतीचे प्राण त्यांनी परत आणले. सर्वांना माहिती आहे, मी आता सांगितलं असतं ते कथानंतर आपला वेळ कमी आहे. तेव्हा अशा प्रकारे अजूनही काही नावं घेण्यासारखी आहेत पतिव्रतेच्या बाबतीत. पण शास्त्राने 5च पतिव्रता सांगितली. त्याच्यामध्ये ही अनुसया महान पतिव्रता होती आणि सांगितल्याबरोबर ते म्हणाले आम्हाला ती कुठे आहे ती दाखवून दे. म्हणून नारदांना विनंती केली. नारद म्हणाले मी तुम्हाला दाखवेल, पण ते घरापर्यंत मी येणार नाही. मी लांबून तुमची तिचं घर दाखवेल असं सांगितलं. तर त्या नाराज झाल्या. तेवढ्यात हे 3 जण त्या ठिकाणी आले. काय म्हणाले, काय गडबड आहे, भांडण काय आहे? त्या सगळ्या 3 जे काय पतिव्रता होत्या, द्रौपदी आपली, सीता आपली, लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती, या 3 रुसून बसल्या. आपल्या नवऱ्याबरोबर बोलायलाच तयार. परीक्षा घेण्यासाठी 3घांच्या खांद्याला डोळ्या होत्या. आज दत्तात्रयाची सुद्धा डोळी आहे. बरोबर तिथे घाटात ॲक्सिडेंट झाला. त्याच्या गाडा 2 तास गेले. आम्ही मध्येच राहिलो ना. 5:30ला मी बरोबर येतो. आणि खरोखर दत्तात्रयाची भक्ती करतो नित्य निर्माणे प्रेमाने, त्याला भगवान दत्तात्रय पावल्याशिवाय कधीच राहणार नाही. आणि खरोखर आपण हा दत्तात्रयाचा जो मंत्र आहे अवधूत चिंतन 5 किंवा 7
देवांची नावं घ्यायची. मी दत्ताचं घ्या असं म्हणत नाही. तुम्हाला जे जे देव आवडतील ते घ्या. शेवटी आपल्याला जे तुम्ही नामस्मरण करणार आहात ते सगळं त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे, कळायला सांगितलेलं असते. आणि अशा प्रकारे म्हणून आता जवळजवळ आपली सेवा ही समाप्त करायची आहे, जवळ करायची आहे. तत्पूर्वी पाळण्याची सगळी तयारी तुम्ही करा बाकीच्याने. आणि एकदा सगळ्यांनी दत्तात्रयाच्या नामाचा जय जयकार करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा आणि अशा प्रकारे